नमस्कार मंडळी. तर आज आपण नेहमीची बेसन वडी न बनवता बाजरीची कोथिंबीर वडी बनवणार आहोत. तर का बनवायची ही बाजरीची वडी? तर बेसनापेक्षा बाजरी पचायला हलकी असते. ही वडी बेसनापेक्षा जास्त कुरकुरीत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाजरीमध्ये भरपूर फायबर असल्यामुळे ती आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. चला तर मग वेळ न वाया घालवता ही खमंग आणि पौष्टिक रेसिपी कशी बनवायची ते आपण लगेच बघूया. तर तुम्ही बघू शकता छान कुरकुरीत अशी वडी तयार झाली आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी वडी. नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मी इथे एक कोथिंबीरची जुडी घेतलेली आहे. छान गावरानी कोथिंबीर आहे. ही कोथिंबीर निवडून बारीक चिरून घ्यायची आहे आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. तर बघा इथे आता कोथिंबीर पाण्याने स्वच्छ धुवून झालेली आहे. तर त्यात लागणार आहे तीळ मी हे 4 टेबलस्पून घेतलेले आहे, जे पोह्यांचे चमचे असतात ते. त्यानंतर लागणार आहे ओवा. तर ओवासुद्धा मी 2 टेबलस्पून घेतलेला आहे. त्यांना हातावर छान चोळून आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्याने छान स्मेल येतो. त्यानंतर लागणार आहे लसूण, आलं, हिरवी मिरची, जिरं याची छान एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर त्यानंतर लागणार आहे लाल मिरची पावडर अगदी एकच चमचा, छोटा चमचा तेवढंच टाकून घेतलं आहे, कारण ऑलरेडी मिरचीची पेस्ट आपण टाकून घेतली आहे. लाल मिरची पावडर तुम्ही नाही टाकलं, स्किप केला तरी चालेल. त्यानंतर हळद टाकून घ्यायची आहे. हळद टाकून झालं की त्यानंतर टाकायचं आहे धना पावडर. तर मी त्यात 2 चमचे धना पावडर टाकून घेतले आहे आणि अगदी थोडासा मसाला टाकून घेतलेला आहे. तर आता हे झाले आहेत कोरडे मसाले वगैरे टाकून, ते करू साईडला. तर आता लागणार आहे बाजरीचं पीठ. तर बघा मी इथे, आम्हाला बाजरीच्या भाकरी आवडतात खायला, म्हणून मी बरंच असं बाजरी दळून आणलेली होती. तर मी इथे 2 कप बाजरी घेणार आहे. तर ह्या वडीसाठी आपल्याला 2 कप बाजरी लागणार आहे. चला तर मग आता यातून 2 कप बाजरी मोजून घेऊ. तर हे मेजरमेंटचे कप आहेत. हवं तर तुम्ही वाटीने मोजून घेतलं तरी चालेल, जसं तुम्हाला सोपं होईल, ज्याने तुम्हाला मोजता येईल त्याने मोजून टाकून घ्यायचं आहे. बरं, तुम्हाला ह्या मी बनवलेल्या रेसिपीज, व्हिडिओज तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून प्लीज नक्की सांगत चला. व्हिडिओ आवडले की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता इथे 2 कप बेसन पीठ टाकून झालेलं आहे. त्यानंतर घ्यायचं आहे तांदळाचं पीठ. तर तांदळाचं पीठसुद्धा अर्धा कप घ्यायचं आहे आणि अगदी पिंचभर सोडा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं व्यवस्थित सगळे मसाले मिक्स व्हायला पाहिजे. कोथिंबीर हे सगळं व्यवस्थित एकमेकांना लागायला हवं, अशा पद्धतीने पूर्ण चोळून मिक्स करून घ्यायचं आहे. की त्यात टाकून घ्यायचं आहे तेल. तर मी इथे 3 टेबलस्पून तेल टाकून घेते. जे आपले पोह्यांचे चमचे आहेत ते 3 चमचे घेतलेले आहेत. तर याला आता पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून झालं की त्यात थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं आहे. जसं आपण कोथिंबीर वडीचं पीठ भिजतो तशाच पद्धतीने हे पीठ देखील आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. तर मी त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून राहिलेला ठेचाही व्यवस्थित काढून घेतलेला होता. तर अशा पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर लागताच पाणी टाका, एकदम टाकू नका, नाहीतर खूप पातळ होऊन जायचं. तर छान आपल्याला मऊसूतच पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर बघा या अशा पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. सॉफ्ट असं पीठ तयार झालेलं आहे. अगदी मऊसूत पीठ आहे. तर तुम्हाला दाखवते, या अशा पद्धतीने सॉफ्ट आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. ज्यात तुम्ही वाफवून घेणार आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर मी या गाळणीला तेल लावून घेते आणि एका साईडला कढईत मी पाणी गरम करून ठेवलेलं आहे आणि त्यावरती गाळणी ठेवून घेतलेली आहे. तर जसं आपण कोथिंबीर वडीसाठी बेसनाची जी कोथिंबीर वडी बनवतो त्याला ज्या पद्धतीने आपण रोल बनवतो ना, तर त्याच पद्धतीने याचेसुद्धा आपल्याला रोल करून घ्यायचे आहे. तर बघा या अशा पद्धतीने रोल करून घ्यायचे आहे आणि गाळणीत ॲडजस्ट करून ठेवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही रोल न करता प्लेटवर पसरवून ठेवू शकतात आणि चौकोनी तुकडे तयार करून घेऊ शकतात.
तर बघा आता छान 15-20 मिनटं वाफवून झालेले आहेत. तर सुरीने चेक करून दाखवते की कच्चं आहे की छान वाफवलेले आहे. तर बघू शकता छान पीठ वाफवून झालेलं आहे. कोथिंबीर वडी वाफवून झालेली आहे. तर यांना आता आपल्याला पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान अशा गार झालेल्या आहेत. तर त्याला गार झाल्यावरच कट करा. बघा छान तयार झालं आहे. तर सगळीच वडी छान वाफवून झालेली आहे. मस्त अशी तयार झाली आहे. चला तर मग मी यांना आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि जेवढी हवी तेवढी कट करून तुम्हाला तळून दाखवते. तर तुम्हाला कट करूनही दाखवते की कशी तयार झालेली आहे. तर बघा अगदी इझी कट होते आणि छान तयार झाली आहे. कच्ची अजिबात नाही आहे. तर बघू शकता किती छान मस्त अशी तयार झालेली आहे. तर सर्वच रोल मी आता हा कट करून घेते आहे. तर बघा इथे मी 2 रोल कट केलेले आहेत. तर ही कोथिंबीर वडी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी चहाच्या वेळी तळा, खूप छान लागते. चला तर मी तेलही गरम करायला ठेवलेलं होतं. तेलही छान गरम झालेलं आहे. तळताना फुल गॅसवरच तळा, कमी गॅसवर नका तळू. तर जेवढ्या कढईत नव्हतील तेवढ्या मी आता टाकून घेते आणि छान त्याला फुल गॅसवर तळून घेते. कारण त्या फुल गॅसवरच खूप छान तळून होतात, कारण त्या बाजरीच्या कोथिंबीर वडी आहे म्हणून. त्यांना छान सोनेरी रंग येईपर्यंत, छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. अधूनमधून चमच्याने हलवत राहा, पलटवत राहा, म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित तळले जातील. बेसनापेक्षा बाजरीच्या पिठाने कोथिंबीर वडी बनवणे ही आयडिया तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. तुमच्या कमेंटची मी नक्कीच आतुरतेने वाट बघेल. रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. तर बघा छान अशी सोनेरी रंग येईपर्यंत कोथिंबीर वडी तळून झालेली आहे. छान कुरकुरीत होत नाही ना तोपर्यंत तळायची. आणि हो, तळताना फुल गॅसवरच आठवणीने तळा. कमी गॅसवरती लवकर तळून होणार नाही, तर फुल गॅसवरच तिला तळून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता छान कुरकुरीत तयार झालेली आहे. प्लेटमध्ये टाकतानाच आवाज आला असेल. तर अशाच पद्धतीने मी राहिलेली कोथिंबीर वडी सुद्धा तळून घेते. तर बघा वडीला किती छान कलर आलेला आहे आणि छान तळली गेलेली आहे. तर काप करताना अगदी बारीकच त्याचे काप करा, म्हणजे तळताना मस्त अशी तळली जाईल, कुरकुरीत अशी तळली जाईल, म्हणून बारीक काप करून घ्यायचे आहेत. चला तर मग मी आता ही वडी तळून घेते. बघा आता इथे चिरलेली सर्व वडी मी तळून घेतलेली आहे. तर तुम्हाला इथं दिसताना 2 कलरमध्ये दिसत असतील. तर जी मी ही आता तळून घेतलेली आहे ती गार झाल्यावर जशी पहिल्या तळलेल्या वडीचा कलर दिसतो ना, हळूहळू त्याचा तसा होऊन जातो. त्यानंतर त्यावर मस्त अशी मिरची तळून घ्यायची आहे. तर बघा छान अशी बाजरीची कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. तर याचाही कलर आता हळूहळू अशा पद्धतीने होऊन जाईल जेव्हा ती गार होईल तेव्हा. तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा. तर बघा छान मस्त अशी वडी तयार झालेली आहे आणि त्यासोबतच मस्त अशी मिरची. तर वडी कशी तयार झाली आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी तयार झालेली आहे. चला तर मग तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच पुढच्या नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.